नमस्कार, मी दीपक. जागृत लोकशाहीमध्ये आपलं स्वागत करतो. अर्थातच संपूर्ण महाराष्ट्र नको तर संपूर्ण देशात अशोक खरात, भोंदूबाबा अशोक खरात हा विषय चर्चेला जातोय. म्हणजे कधी नव्हे तर इतक्या मोठ्या प्रमाणात या विषयाची चर्चा ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत होताना दिसते. काय आहे अशोक खरात प्रकरण हे आपल्याला जवळपास माहीतच आहे. अर्थात हे प्रकरण जेवढं चर्चेला जाईल तेवढा त्याच्यामधला पानसटपणा हा बाहेर येताना दिसतोय. अर्थातच पोलिसांना सुद्धा हा तपास करताना ज्या प्रकारे हा तपास करत आहेत त्या प्रकारे पोलिसांना अशोक खरात किंवा इतर लोकांकडून सहकार्य होत असल्याचं स्पष्ट होत आहे. अशोक खरातला सध्या तरी 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशोक खरातचे जे वकील आहेत त्यांनी अशोक खरातची संपूर्ण चौकशी पूर्ण झाली असून त्याला MCR अर्थातच न्यायालयीन कोठडी द्यावी अशी कोर्टाकडे मागणी केली होती. मात्र ती फेटाळून लावत कोर्टानं त्याला पुन्हा एकदा पोलीस कोठडी दिली. या संपूर्ण प्रकरणामध्ये जो जमेची बाजू आहे की पोलिसांना या तपास करत असताना या संपूर्ण तपासात अनेक धागेदोरे हाती लागले. ज्याप्रमाणे ओकस रियालिटी ही अशोक खरात यांची जी ऑफिसची कार्यालयीन जी जागा आहे त्याचा ताबा पोलिसांनी घेतलाय. त्याचबरोबर त्या ओकस प्रॉपर्टीमध्ये त्या गाळ्यामध्ये हे सगळे अश्लील कृत्य अशोक खरातचे चालू होते. त्या ठिकाणून पेनड्राईव्ह असेल, लॅपटॉप्स असतील किंवा इतर तत्सम मोबाईल्स वस्तू असतील, डॉक्युमेंट्स असतील, हे पोलिसांनी हस्तगत केलेत आणि त्याचा तपास आता पोलिसांकडून सुरू केला जातो. विशेष म्हणजे फॉरेन्सिक टीमची कार किंवा फॉरेन्सिक टीमची गाडी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाली. त्यामुळं अशोक खरात हे प्रकरण आता साधं सुद्धा राहिलं नसून यामध्ये अनेक व्यक्ती यामध्ये सापडणार यात शंकाच नाही. जरी सध्या अशोक खरात हा आपल्याला किंवा पोलिसांना या संदर्भामध्ये सहकार्य तपासासाठी करत असेल तरी मात्र कुठपर्यंत पोलीस यंत्रणेला दबाव झुगारून हे काम करता येतं हा एक पाहण्याचा महत्त्वाचा भाग असेल. कारण की जे काही प्रकरण जे आहे हे राज्यातील अनेक मंत्री, अनेक आमदार या सर्व लोकांशी संबंधित हे प्रकरण असल्यामुळे हे हाय प्रोफाईल प्रकरण असल्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी ही काही दिवसांपुरतीच मर्यादित राहील की सखोल चौकशी होऊन अशोक खरात याला पुढे केलं जाईल हा संपूर्ण बघण्याचाच योग असेल. या संपूर्ण प्रकरणामध्ये तृप्ती देसाई आहेत, त्याचबरोबर रुपाली पाटील ठोंबरे आहेत, त्याचबरोबर शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी देखील जोर धरून मागणी केली आहे. त्याचबरोबर रुपाली चाकणकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वी. त्याआधी रुपाली चाकणकर यांच्याकडनं महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यात आलाय. दरम्यान आजच कोर्टामध्ये रुपाली चाकणकर यांना हजर राहण्याचे आदेश नाशिक न्यायालयानं दिलेले होते. मात्र रुपाली चाकणकर यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत मी एक महिला आहे आणि महिला असल्यामुळे प्रवासाची अडचण होत असल्यामुळे मी नाशिकला या तपासासाठी तपासकामी कोर्टामध्ये हजर राहू शकत नाही असं क्षुल्लक कारण देत कोर्टाला केराची टोपली दाखवली आहे. अर्थातच रुपाली चाकणकर या संपूर्ण प्रकरणामध्ये काही काळी बाजू असल्यामुळेच कोर्टामध्ये येण्यास नकार देत आहेत का असा एकंदरीत आवाज हा दबक्या आवाजात पाहायला मिळतोय. या संपूर्ण प्रकरणात नीलम गोऱ्हेंचे देखील संबंध हे घनिष्ठ होते अशोक खरातांसोबत. हे आता तृप्ती देसाई यांनी स्पष्ट केले. तृप्ती देसाई यांनी आजच सकाळी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणामध्ये नीलम गोऱ्हे या अक्षरशः छोट्या छोट्या कारणांनी सुद्धा आपण महिला आमदार आहोत किंवा आपण खूप संवेदनशील आमदार आहोत असं दाखवत असतात आणि महिलांच्या अशा अडचणींवरती त्या नेहमी बोलत आलेल्या नेत्या आहेत. मात्र या संपूर्ण मोठ्या प्रकरणात नीलम गोऱ्हे यांची भूमिका संशयास्पद आहे असं तृप्ती देसाई यांनी म्हटलंय.
अर्थातच नीलम गोऱ्हे यांनी कुठल्याही प्रकारचा सद्यस्थित नीलम गोऱ्हे ह्या तत्कालीन आता सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत, आज त्या राज्यातील आमदार आहेत. त्यामुळं त्यांच्याकडनं या संपूर्ण प्रकरणाची अपेक्षा होती. नीलम गोऱ्हेंनी या संदर्भात कुठल्याही प्रकारची मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी मागणी केली नाही. कारण की त्यांनी जर मागणी केली तर त्यांच्यासहित अनेक मोठे मासे गळाला लागतील अशी भीती त्यांना असल्यामुळे त्यांनी हे प्रकरण किंवा या प्रकरणात उडी घेतली नाही, बोलणं टाळलं असं तृप्ती देसाई यांनी स्पष्ट केलंय. तृप्ती देसाई यांनी याबाबत अनेक असे गंभीर आरोप केलेले आहेत. या संपूर्ण प्रकरणामध्ये नीलम गोऱ्हे या नाशिकला खरातच्या भेटीसाठी अनेक वेळेस यायच्या. मंत्रिपदासाठी मंत्री मी कशी होईल किंवा या इतर सगळ्या तत्सम गोष्टींसाठीच्या पूजा अर्चा कदाचित करण्याच्या माहितीसाठी इतर गोष्टींसाठी नीलम गोऱ्हे या नाशिकमध्ये येत होत्या असं तृप्ती देसाईंनी म्हटलंय. या संपूर्ण प्रकारामध्ये आपण जर बघितलं नाशिक पोलिसांची भूमिका ही आतापर्यंत तरी अतिशय चोखपणे बजावताना आपल्याला दिसत आहेत. कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावरती दबाव नाहीये असं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गेल्या 2 दिवसांपूर्वीच सांगितलं आहे. हा संपूर्ण प्रकार किंवा हा जे काही संपूर्ण रॅकेट आहे याच्यामध्ये जो कोणी दोषी पावेल, दोषी असेल या संदर्भामध्ये त्याला कारवाई त्याच्यावरती कडक केली जाईल. कोणालाही सोडलं जाणार नाही. तो पक्षातील किंवा माफ करा तो सध्याच्या राजकीय मंत्रिमंडळातील असेल किंवा विरोधी पक्षातील असेल त्याला कोणालाही सोडलं जाणार नाही, त्याची गय केली जाणार नाही असं पोलीस आयुक्त यांनी सांगितलंय. अर्थातच पोलीस आयुक्तांना फ्री हँड देण्यात आलेला आहे फडणवीसांकडनं. फडणवीसांचं सरकार आहे, फडणवीस स्वतः मुख्यमंत्री आहेत, त्याचबरोबर त्यांच्याकडं महाराष्ट्र राज्याचं गृह खातं देखील आहे. त्यामुळं गृह खात्याची संपूर्ण धुरा ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्यामुळं फडणवीसांनी देखील पोलीस आयुक्त जे आहेत नाशिकचे त्यांना या संदर्भामध्ये फ्री हँड दिलेलं आहे. या संपूर्ण प्रकारामध्ये अधिकाऱ्यांचे भोंदू खरात बरोबर संबंध असल्याचे पुरावे द्या असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजय वडेट्टीवार यांना म्हटलंय. विजय वडेट्टीवारांनी असा गंभीर आरोप केलेला आहे की अशोक खरात हा व्यक्ती किंवा हा भोंदू बाबा महिला स्वॅपिंग किंवा वाईफ स्वॅपिंग सुद्धा करत होता असा गंभीर आरोप त्याने केला. वाईफ स्वॅपिंग म्हणजे हाय प्रोफाईल जी लोक आहे, जे अधिकारी आहे, जे उद्योगपती आहे, एकमेकांच्या बायका ह्या एकमेकांना द्यायच्या अशा प्रकारचं वाईफ स्वॅपिंगचं काम हे अशोक खरात करत होता असा गंभीर आरोप हा विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे. अर्थातच हा सर्व तपासाचा भाग आहे. या तपासामध्ये असलेल्या गोष्टी भविष्यात निष्पन्न होतीलच. काय निष्पन्न होतं ते बघायला मिळेलच. मात्र सरकारी पक्षाची जी बाजू आहे सरकारी वकिलांनी ही योग्यपणे ठामपणे मांडलेली आहे. त्याचबरोबर अशोक खरातच्या वकिलांनी त्याचं न्यायालयीन कोठडीची मागणी केलेली असताना ती न्यायालयीन कोठडी ही त्याला ग्रांट करण्यात आली नाही. त्यामुळं आता सद्यस्थित तरी अशोक खरात हा पोलिसांच्या म्हणजे पोलीस कस्टडीमध्ये आहे. त्यामुळं अशोक खरातच्या या संपूर्ण कारनाम्यांमध्ये पोलिसांची भूमिका सध्या तरी कुठल्याही प्रकारे संशयाच्या भोवऱ्यात असलेली आपल्याला जाणवत नाहीये. अशोक खरातच्या या एकंदरीत चक्रव्यूहामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. अर्थातच स्थानिक नेते, नाशिकमधील कोणी स्थानिक उद्योजक देखील याच्यामध्ये असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर 2,500च्या वरती मोबाईलचा डेटा अर्थात कॉन्टॅक्ट डेटा हा अशोक खरातच्या मोबाईलमधनं रिकवर करण्यात आलाय. पण पोलिसांची यामध्ये दमछाक होताना दिसते ती अशी की अशोक खरातच्या मोबाईलमध्ये जरी ही नंबर्स जरी असली मिळून आलेली असली तरी ती एका कोड लँग्वेजमध्ये होती. त्यामुळं कोड लँग्वेजमध्ये नंबर सेव्ह केल्यामुळे कुणाचा कशा संबंधित हा तपास होऊ शकतो. आता हा तपासाची व्याप्ती ही वाढणारच आहे. अर्थातच पोलिसांना टेक्निकल बाबींच्या विचारानंच हा तपास करावा लागेल. नो डाऊट की नाशिक शहराची पोलीस यंत्रणा ही या संपूर्ण प्रकरणामध्ये आता तरी ट्रान्सपरंट भूमिका बजावताना दिसते. वरिष्ठ म्हणजेच मुख्यमंत्री असेल यांच्याकडनं त्यांना संपूर्ण प्रकारामध्ये फ्री हँड देण्यात आलेला असल्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि त्यांची जी संपूर्ण टीम आहे यांनी या संदर्भात
कुणाचीही गय केली जाणार नाही अशा प्रकारचं सुतोवाच केलेला आहे. या संपूर्ण प्रकारामध्ये जर आपण बघितलं, विजय वडेट्टीवारांचं वाईफ स्वॅपिंग बोलणं ही अतिशय धक्कादायक गोष्ट आहे. वाईफ स्वॅपिंग मी जसं बोललो की काही वेळापूर्वी की एकमेकांच्या पत्नी ह्या बदलण्याचं काम अधिकारी वर्गात किंवा मोठ्या मोठ्या उद्योगपती लोकांमध्ये हे केलं जातं आणि याचीच बाजू ही विजय वडेट्टीवारांनी मांडलेली आहे. लॅपटॉप तसेच अनेक मोबाईल तसेच इतर कागदपत्र यांमध्ये आपल्याला आता येत्या काही दिवसात संपूर्ण तपास यंत्रणेला काय मिळतं याकडे आपण बघणं गरजेचं असेल. सद्यस्थित तरी अशोक खरात हा जे काही प्रकारे सरकारला चौकशी करण्यासाठी, पोलिसांना चौकशी करण्यासाठी जी काही मदत करतोय त्या बाबतीत तरी पोलीस हे खुश आहेत असं म्हणायला हरकत नाही. मात्र त्याने जरी या संपूर्ण प्रकरणात चौकशी करण्यासाठी सहकार्य केलं असलं तरी संबंधित प्रकरणाशी किती आमदार किंवा सद्यस्थित 40 आमदारांचा उल्लेख जो केला जातोय, इतरही जे आमदार आहेत त्यांचाही उल्लेख केला जातोय, तो कशा प्रकारे होईल हा येत्या काही काळामध्ये आपल्याला स्पष्ट जाणवेलच. अर्थातच सरकारी वकील या संपूर्ण प्रकरणाची बाजू मांडताना आपल्याला 1 तारखेला कोर्टामध्ये दिसतीलच. एकंदरीत या विषयाची व्याप्ती ही नाशिक नाही तर संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतात या अश्लील कृत्याची चर्चा होते आणि या चर्चेअंती आता मोठमोठ्या हाय प्रोफाईल लोकांची नावं सुद्धा बाहेर येणार आहेत. दरम्यान रुपाली चाकणकर यांना या संपूर्ण चौकशीसाठी नाशिकमध्ये बोलवलेलं असताना त्यांनी टाळलेली चौकशी किंवा त्यांनी चौकशीला येण्याचं टाळलेलं आणि त्याचं दिलेलं कारण यावर आता कोर्ट काय निर्णय देतं, त्यांची अटक होते का, हा एक प्रामुख्यानं पाहण्याचा मुद्दा ठरणार आहे. त्यानंतर नाशिक पोलीस कुठल्या प्रकारची यंत्रणा राबवत रुपाली चाकणकर यांना इथपर्यंत आणतात किंवा त्यांची चौकशी होते का, हाही येणारा काही काळ आपल्याला दिसणारच आहे. याचबरोबर इतर संपूर्ण गोष्टींची चौकशी चालू असताना ही संपूर्ण चौकशी गोपनीय पद्धतीने करणं गरजेचं आहे, जेणेकरून अशोक खराचे ट्रान्झॅक्शन्स असतील, त्यांनी त्याच्या ह्या संपूर्ण व्यापारामध्ये काही आमदारांचे पैसे आहेत का किंवा तो आमदारांना इतर व्यापार करण्यासाठी काही पैसे देऊ करायचात का, या संपूर्ण प्रकरणाकडे देखील पोलिसांनी बारकाईनं लक्ष देणं सुरू केलं. अर्थातच अशोक खरात हा जो काही भोंदू बाबा आहे त्याला कॅप्टन हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं नाहीये, कारण की मुख्यमंत्र्यांनी स्वतःच सांगितलंय की त्याला कॅप्टन ही पदवी त्यानं स्वतःला देऊ केलेली होती. त्यामुळे तशा कुठल्याही प्रकारची अधिकृत पदवी त्याच्याकडे कॅप्टन किंवा त्याला कॅप्टन म्हटलं जाऊ शकत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये भोंदू बाबा अशोक खरात त्यांना पीडित महिलांसोबत जे काही काम केलंय या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये 1 तारखेला कशा प्रकारे सुतोवाच बाजू मांडली जाते हे येणारा काळच ठरवेल. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मी तुम्हाला देतच राहील. या संपूर्ण प्रकरणाची अपडेट्स तुम्हाला चॅनल मार्फत मिळत राहील. सध्या स्थितीत तरी नाशिक पोलीस या संपूर्ण प्रकरणामध्ये ट्रान्सपरंट पद्धतीनं तपास करत असल्याचं दिसतं आहे. यावेळी मी तुमची रजा घेतो. नमस्कार.